नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन ही कशी असेल आणि कोणत्या जिल्ह्यातून आणि गावातून जाणार आहे, किती स्टेशन असणार आहे, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। केंद्र सरकारच्या मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा अंतिम आराखडा डीपीआर सल्लागार कंपनी इंडियन हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडे नुकताच सादर झाला आहे। महामंडळाच्या चौकशीनंतर हा अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाणार असल्याचं नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी श्याम चौगुले यांनी सांगितलं आहे। नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हणजेच NHAICRL देशभरात 8 ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामध्ये मुंबई नागपूर आणि मुंबई पुणे हैदराबाद पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे असे 3 प्रकल्प आहेत। या बुलेट ट्रेनचा सर्वाधिक फायदा हा महाराष्ट्राला होणार असून राज्यातील मुंबई ठाणे पुणे सोलापूर या 4 जिल्ह्यातून, कर्नाटकातील 1 आणि तेलंगणामधील 3 जिल्ह्यातून हा मार्ग जाणार आहे। यामुळे व्यापार विस्तार होऊन नव्या बाजारपेठा उपलब्ध होऊन अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। या बुलेट ट्रेनमुळे मुंबई ते हैदराबाद प्रवासाचा वेळ 11 ते 12 तासांनी कमी होणार असून प्रवासासाठी फक्त 3 ते 3.5 तास वेळ लागणार आहे। ट्रेनला ठाणे नवी मुंबईसह पुणे जिल्ह्यात लोणावळा, पुणे आणि बारामती येथे स्टेशन असणार आहे। यामुळे परिसरातील बाजारपेठांचा मोठा विकास होणार आहे। महाराष्ट्रातील आणि तेलंगणामधील 12 स्टेशनद्वारे हा लोहमार्ग जोडला जाणार आहे। आता या मार्गावर कोणकोणते स्टेशन असणार आहेत, तर मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, नवी मुंबई, शक्यतो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुरू होऊन ठाणे, लोणावळा, पुणे, बारामती, कुरकुंभ, दौंड, अकलूज, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, गुलबर्गा, झहिराबाद आणि हैदराबाद असे हे स्टेशन्स असणार आहेत। संपूर्ण रोड मॅप आणि गावांची नावे यांची यादी ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। या संदर्भात काही अपडेट आला की आपल्याला आपल्या चॅनलवर कळवण्यात येईल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।